नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. तर चला, आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम आणि तेही फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये. तर चला सुरू करू या रेसिपी. त्यासाठी इथे मी एक मँगो घेतलेला आहे. मँगो कट करून आपण तो मिक्सरवरती पेस्ट करून घेऊया. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम आपण इथे बनवणार आहोत. आपली पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी 250 mlचं अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. ते ब्लेंडरने आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड करणार आहोत. तेही आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हलकंसं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण इथे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली तयार असलेली मँगोची पेस्ट आपण इथे ॲड करणार आहोत आणि ब्लेंडरने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण इथे आईस्क्रीम बनवलेलं आहे आणि पटकन असं हे 10 ते 15 मिनिटात बनलं जातं. एवढं सोप्या पद्धतीने हे आपण बनवलेलं आहे. त्यानंतर यामध्येच थोडीशी फ्रेश क्रीम मी बाजूला ठेवलेली आहे. त्याची थोडीशी इथं डिझाईन करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि यावरती डेकोरेशनसाठी आपण थोडंसं केसर वापरलेलं आहे. इथे आपलं आईस्क्रीम तयार आहे. आईस्क्रीम नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर हे आपण 4 ते 5 तासांसाठी आपण हे फ्रीजरला ठेवून देणार आहोत. त्यानंतर बघू शकता तुम्ही सॉफ्ट असं आपलं आईस्क्रीम इथे तयार आहे. तर मंडळी नक्की करून बघा, आईस्क्रीम तुम्हाला नक्की आवडेल. आईस्क्रीम आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आईस्क्रीम असं एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.